नमो नमः. शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी व शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन वर्गात सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मागच्या तासिकेमध्ये आपण झालेल्या श्लोकामध्ये सावरकरांनी सागरामध्ये समुद्रामध्ये जी उडी मारली इथपर्यंतचा भाग आपण अभ्यासला होता. त्यांनी जवळजवळ 2-3 फुटांचा जो रॅम्प होता, म्हणजे बोटीचा जो रॅम्प होता, तो चुकवून त्यांना ती उडी मारायची होती. त्याचप्रमाणे त्यांनी तशी ती उडी मारली आणि जशी सावरकरांनी समुद्रामध्ये उडी मारली हे ब्रिटिश अधिकाऱ्यांना कळलं, तसेच त्या बोटीच्या वरच्या मजल्यावर असलेले सगळे ब्रिटिश अधिकाऱ्यांसह सर्वत्र एकच हल्लकल्लोळ माजला. सगळीकडे गोंधळ उडाला. सावरकर निसटल्याचा सगळीकडे गोंधळ उडाला आणि जसे सावरकर निसटले तसे सगळे ब्रिटिश अधिकारी, सगळे ब्रिटिश शिपाई जे होते ते त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे गेले. त्यांच्यावर गोळीबारही होऊ लागला. या सगळ्यांचं जे वर्णन आहे ते आता या श्लोकामध्ये कवी करतात आहे, तर ते आपण बघूया. कश्चिदेव निमिषैरव्यलोकयत् पृष्ठतश्च स निजानुसारिणौ वर्धयंश्च गतिमात्मनस्ततो गोलिकाध्वनिम् अथ अशृणोदपि. कैश्चिदेव निमिषैरव्यलोकयत् पृष्ठतश्च स निजानुसारिणौ. बघा, येथे अन्वय खाली दिलेला आहे. अथ कैश्चित एव निमिषैः सह पृष्ठतः निज अनुसारिणौ रक्षकौ व्यलोकयत् ततः आत्मनः गतिं वर्धयञ्च सह गोलिकाध्वनिम् अपि अशृणोत्. काय झालं आहे की अथ कैश्चित एव निमिषैः, निमिष म्हणजे काही क्षणातच, अगदी क्षणार्धातच, काही क्षणार्धातच काय झालं आहे. अथ म्हणजे नंतर, सह पृष्ठतः त्या विनायकांनी, सह नामकः विनायकः, विनायकः दामोदरः सावरकरः, सह पृष्ठतः, पृष्ठतः म्हणजे त्यांनी, सावरकरांनी आपल्या पाठीशी, स्वतःच्या पाठीशी, निज अनुसारिणौ रक्षकौ, रक्षकौ इथे द्वितीय आली आहे रक्षक या शब्दाची, द्वितीय विभक्ती, कारण 2 रक्षक आहेत म्हणून. तर आपल्या पाठीशी स्वतःचा पाठलाग करणाऱ्या, निज अनुसरण, निज म्हणजे स्वतःच्या, म्हणजेच कोणाच्या, तर सावरकरांच्या, सावरकरांचा स्वतःचा त्यांचा पाठलाग करणाऱ्या द्वौ रक्षकौ व्यलोकयत, 2 रक्षक, 2 शिपाई त्यांनी स्वतःचा पाठलाग करताना पाहिले. त्या 2 शिपायांना सावरकरांनी स्वतःचा पाठलाग करत असताना पाहिले. ततः आत्मनः गतिं वर्धयञ्च सह गोलिकाध्वनिमपि अशृणोत्. स्वाभाविकच आहे, रक्षक आपला पाठलाग करीत आहे म्हटल्यावर सावरकरांनी त्या अफाट अशा, अथांग अशा समुद्रातून लाटांना कापत आपला पोहण्याचा वेग अधिक वाढवला आणि लाटांना कापत अधिक वेगाने ते पोहू लागले आणि पोहत असताना अधिक वेगाने स्वतःची गती वाढवित असतानाच काय ऐकलं त्यांनी, त्यांनी गोलिकाध्वनिमपि अशृणोत्, त्यांनी गोळीबार केल्याचा आवाज सुद्धा ऐकला. अशृणोत म्हणजे ऐकला. इथे अशृणोत हे जे रूप आहे हे श्रु धातूचं 5व्या गणाचा हा धातू आहे, परस्मैपदी धातू. याचं लंग लकार म्हणजे प्रथम भूतकाळाचं प्रथम पुरुषी एक वचन इथे आहे, अशृणोत. तर त्यांनी गोळीबार झाल्याचा आवाज सुद्धा ऐकला.
परत एकदा आपण अर्थ बघूया. अथ कैश्चिदेव निमिषैः सह पृष्ठतः निजानुसारिणौ रक्षकौ व्यलोकयत् ततः आत्मनः गतिं वर्धयञ्च सह गोलिकाध्वनीम अपि अशृणोत. काही क्षणार्धातच नंतर त्या सावरकरांनी विनायकांनी स्वतःच्या पाठीशी असणाऱ्या दोन शिपायांना, त्यांचा पाठलाग करणाऱ्या दोन शिपायांना, दोन रक्षकांना पाहिले. नंतर काय झालंय, त्यानंतर स्वतःची पोहण्याची गती वाढवीत असतानाच त्यांना गोळीबाराचा आवाजही ऐकू आला. त्यांनी तो गोळीबार केल्याचा आवाज सुद्धा ऐकला. अशृणोत असल्यामुळे ऐकला, भूतकाळाची घटना आहे म्हणून. पुढे स्पृष्ट एव च तटे जितं मयेत्याह तीर्ण जलधिर विनायकः आंग्ल शासन बहिः स्थितोऽधुना फ्रांस देश कृत संश्रयो हि सह. स्पृष्ट, स्पृश धातू आहे यामध्ये. या स्पृष्ट एव नाम स्पृष्टे, इथे विग्रह केल्यावर स्पृष्टैवच स्पृष्ट एव असं झालेलं आहे. तर स्पृश धातूचं त प्रत्ययांत इथे हे पुल्लिंगी सप्तमी एकवचन आहे. स्पृष्टे एव. स्पृष्टे एव तटे तीर्ण जलधिः विनायकः जितं मया इति आह फ्रांस देश कृत संश्रयः हि सह अधुना आंग्ल शासन बहिः स्थितः सह. तीर्ण जलधिः असा एक आलेला आहे बघा इथे. तीर्ण जलधिः विनायकः म्हणजे येन तीर्णः जलधिः येन सह. सह इथे हा सह बहुव्रीही समास आहे. बघा, तीर्ण जलधिः हा सह बहुव्रीही समास आहे. बघा काय झालं आहे. स्पृष्टे एव, त्यांनी तटाला, त्यांनी म्हणजे कोणी तर विनायकांनी, सावरकरांनी, विनायक दामोदर सावरकरांनी त्यांनी काय केलंय, स्पृष्टे एव स्पर्श केला. कशाला, तटे. तटे नाम तट, समुद्राचा जो तट आहे तर त्या तटाला स्पर्श केल्याबरोबरच जितं मया मी जिंकलो. तेवढा तीर्ण जलधिः, जलधिः नाम सागरः समुद्र, तर अब्धिः असे हे समानार्थक त्याला शब्द आहे. तो अथांग सागर पोहून गेलेला तो विनायक जितं मया म्हणजे मी जिंकलो, इति आह असे म्हणाला, असे त्यांनी म्हटले की मी जिंकलो. फ्रांस देश कृत संश्रयः हि सह अधुना आंग्ल शासन बहिः स्थितः च. आणि याचं कारण काय, मी जिंकलो असं ते का म्हणाले की फ्रांस देश कृत संश्रयः, ते आता फ्रांस देशाच्या आश्रयाला आलेले होते. फ्रांस देशाच्या भूमीवर त्यांनी पाय ठेवलेला होता. पोहून ते मार्सेलिस बंदर पोहून जाऊन त्यांनी फ्रांस देशाच्या भूमीवर त्यांनी पाय ठेवलेला होता. फ्रांस देशातील जमिनीवर ते आलेले होते आणि म्हणून सह अधुना आंग्ल शासन बहिः स्थितः च. आणि हा फ्रांस देश जो आहे हा आंग्ल देशाच्या, आंग्ल शासनाच्या तो बाहेरचा देश होता. म्हणजे फ्रान्स मध्ये ब्रिटिशांची सत्ता नव्हती. त्यामुळे आता मी जिंकलो, कारण मी फ्रान्स देशाच्या भूमीवर पाय ठेवलेला आहे, तिथे मी आलेलो आहे, फ्रान्स देशाच्या आश्रयाला मी आलो आहे, म्हणून ते म्हणाले की मी जिंकलो. आणि आता हा जो फ्रान्स देश आहे हा आंग्ल शासनाच्या म्हणजे ब्रिटिश शासनाच्या बाहेर आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार
सावरकरांना फ्रान्स देशाच्या भूमीवर ब्रिटिश अधिकारी, ब्रिटिश सैनिक, ब्रिटिश शिपाई हे त्यांना तिथे अटक करू शकत नव्हते, त्यांना पकडू शकत नव्हते. तो त्यांचा तसा नियमच होता, आंतरराष्ट्रीय कायदा होता की फ्रान्स देशाच्या भूमीवर ब्रिटिश सरकार हे सावरकरांना पकडू शकत नव्हते. तो विश्वास सावरकरांना होता आणि तेवढा कायद्याचा त्यांना अभ्यासही होता. त्यामुळे सावरकर अतिशय आनंदाने म्हणाले की जितम मया, मी जिंकलो. एवढा अथांग सागर त्यांनी पोहून पार केलेला होता. म्हणून बघा पुन्हा एकदा पाहूया. तटाला स्पर्श केल्याबरोबर समुद्र पोहून गेलेला विनायक मी जिंकलो असे म्हणाला, कारण आता त्याने फ्रान्स देशाचा आश्रय घेतला होता आणि आंग्ल शासनाच्या बाहेरचा, आंग्ल शासनाच्या नियंत्रणाच्या बाहेरचा असा तो प्रदेश होता, फ्रान्स देश होता. त्यामुळे बघा सावरकरांनी या आंतरराष्ट्रीय कायद्यांचा सुद्धा अतिशय बारकाईने अभ्यास केला होता. त्यांनी तेथून त्या मोरिया बोटीतून स्वतःला सोडवण्याचा व्यवस्थितपणे नियोजन त्यांनी केलेलं होतं आणि हे नियोजन फार पूर्वीपासूनच त्यांचं होतं. एवढंच नव्हे तर जर हे यशस्वीपणे जर आपण फ्रान्सच्या बंदरावर पोहोचलो तर आपल्याला तेथूनही सहज आपली सुटका करून घेता यावी, यासाठी म्हणून त्यांचे जे सहकारी होते V.S. अय्यर, त्याचबरोबर मॅडम भिकाजी कामा, तर हे दोन त्यांचे सहकारी तिथे गाडी घेऊन, मोटार घेऊन त्यांना घेऊन जाणार होते. हा सुद्धा त्यांचा नियोजनाचाच एक भाग होता. परंतु दुर्दैव असं झालं की त्यांचं हे नियोजन हे मात्र यशस्वी होऊ शकलं नाही. हे नियोजन खरं तर अतिशय योग्य होतं, पण समुद्र पोहून ते बंदराला लागले आणि तिथे त्यांना असं वाटलं की आपण जिंकलो. परंतु असं म्हटलं जातं की त्या बंदराजवळ आल्यानंतर मात्र तरीही सुद्धा त्यांना आंग्ल जे अधिकारी होते त्यांच्या ताब्यामध्ये त्यांना दिलं गेलं. कायद्याचा त्यांचा खूप अभ्यास होता, परंतु त्यामध्ये मात्र त्यांना यश आलं नाही. का आलं नाही तर ते आपण पुढच्या श्लोकामध्ये आपण अभ्यासूया. रक्षकौ तदनुसारिणा वुभौ नातिदूर मधुना समागतौ सन्निगृह्य करयोस्तथा गले तौ स्फुरन्तमथ तं चकर्षतुः. बघा फ्रान्स मध्ये गेल्यावर झालं असं आहे की फ्रान्सचे जे पोलीस आहे ते सावरकरांना तिथे दिसले. त्यांनी सावरकरांना आपल्या भाषेमध्ये सावरकरांनी त्यांना सांगितलं की मी एक परका कैदी आहे. कसं बस त्या फ्रान्सच्या जे सैनिक होते त्या बंदरावर असलेले त्यांना सावरकरांनी आपल्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की मी एक परका कैदी आहे आणि आता मी तुमच्या देशात आलेलो आहे, तर मला तुम्ही न्यायालयात घेऊन जा. त्यांनी त्यांना विनंती केली आहे त्या रक्षकांना. परंतु दुर्दैवाने मात्र सावरकर काय म्हणत आहेत हे त्या रक्षकांना, त्या सैनिकांना कळलंच नाही. काहींच्या मते तर असं म्हटलं जातं की इंग्रज सैनिकांनी त्या फ्रेंच सैनिकांना लाच दिली आणि त्यामुळे सुद्धा त्यांनी सावरकरांना सोडून दिलं आणि सोडून त्यांना त्यांच्या ताब्यात दिलं. परंतु त्यामुळे सावरकरांना जे वाटत होतं की फ्रेंच सरकार आपल्याला न्यायालयात नेईल, ते मात्र तसं झालं नाही. बघूया पुढे काय झालं आहे. रक्षकौ तदनुसारिणा वुभौ नातिदूर मधुना समागतौ सन्निगृह्य करयोस्तथा गले तौ स्फुरन्तमथं तं चकर्षतुः. चकर्षतुः कर्ष धातू जो आहे पहिल्या गणाचा, तर त्याचा लिट लकार आहे, प्रथम पुरुष द्विवचन चकर्षतुः.
अन्वय बघा. तदनुसारिणौ उभौ रक्षकौ अधुना न अतिदूरम समागतौ. तद अनुसारिणौ म्हणजे त्यांचा पाठलाग करणारे, उभौ म्हणजे ते दोन, रक्षकौ म्हणजे ते दोन रक्षक, अधुना न अतिदूरम समागतौ हे दोन्ही शिपाई आता खूप जवळ आले होते. ते काही फार दूर नव्हते, तर जवळच ते आले होते. करयोः तथा गले सन्निगृह्य स्फुरंतं तं तौ चकर्षतुः. त्या ब्रिटिश शिपायांनी काय केलं आहे, ते जवळच आले होते. त्या ब्रिटिश शिपायांनी त्यांना गळ्याला आणि हाताला धरून थरथरणाऱ्या, धापा टाकणाऱ्या, स्फुरंतम म्हटलंय ना, तर त्यांच्या शरीर स्फुरण पावलं होतं, थरथरत होतं. स्वाभाविकच आहे, एवढा अथांग सागर त्यांनी पार केलेला होता. एवढ्या मोठ्या मोठ्या लाटांना कापत ते पोहत आलेले होते. त्यामुळे स्वाभाविकच ते दमलेले होते, थकलेले होते आणि त्यामुळे त्यांचं शरीर हे स्फुरण पावत होतं, थरथरत होतं शरीर. तर अशा त्या सावरकरांना त्या दोन ब्रिटिश शिपायांनी गळ्याला आणि हाताला धरून थरथरणाऱ्या, धापा टाकणाऱ्या अशा त्या सावरकरांना त्या दोन्ही शिपायांनी पकडले. रक्षकांनी, फ्रेंच रक्षकांनी साथ न दिल्यामुळे आणि त्यांना सोडून दिल्यामुळे व फ्रेंच न्यायालयात त्यांना न नेल्यामुळे त्यांना इथे ब्रिटिशांच्या पुन्हा तावडीत जावं लागलं आहे आणि ब्रिटिशांनी त्यांना धरून नेलेलं आहे. वस्तुतः तु शरणागतं जनम राजनैतिक समाश्रयार्थिनं भारताय विसृजन स रक्षको न्यायभंगमकरोत् न संशयः. वस्तुतः तू, खरोखर तर, शरणागतम जनम म्हणजे शरण आलेल्या लोकांना, शरण आलेल्या माणसाला, राजनैतिक समाश्रयार्थिनम राजनैतिक आश्रयासाठी, भारताय विसृजन भारताकडे सोपवून, सहरक्षकः भारताकडे सोपवून, कोणाला सोपवून तर सावरकरांना सोपवून, न्यायभंगम अकरोत कायद्याचा त्यांनी भंग केलेला, कायदा मोडला. जो आंतरराष्ट्रीय जो कायदा होता की फ्रान्स कडे आलेले जे भारतीय किंवा ब्रिटिश जे कैदी आहे तर त्यांना स्वतः त्यांनी संरक्षण द्यायला हवं होतं, परंतु त्यांनी संरक्षण दिलं नाही, अभय दिलं नाही आणि अशा प्रकारे त्यांनी सावरकरांना पुन्हा भारताच्या कडे सोपवून दिलं आणि त्यामुळे तो कायदा त्यांनी मोडला होता, यात मात्र काहीच शंका नाही. बघूया. राजनैतिक समाश्रयार्थिनं शरणागतं जनम भारताय विसृजन सह फ्रेंचः रक्षकः वस्तुतः तु न्यायभंगम अकरोत् न संशयः. राजनैतिक आश्रयासाठी, राजनैतिक समाश्रयार्थिनम राजनैतिक आश्रयासाठी शरणागतम म्हणजे आलेल्या, शरण आलेल्या, जनम म्हणजे माणसाला, भारताय विसृजन सह फ्रेंच रक्षकः भारताकडे सोपवून त्या फ्रेंच रक्षकाने, त्या फ्रेंच पोलिसाने, फ्रेंच शिपायाने, वस्तुतः म्हणजे खरोखर, खरं तर, न्यायभंग अकरोत त्यांनी न्यायाचा भंग केला, आंतरराष्ट्रीय जो काही न्याय आहे, कायदा आहे, त्या कायद्याचं उल्लंघन केलेलं होतं. न संशय, यात तर खरोखर काहीच संशय नाही. बघा, सावरकरांनी कायद्याचा पूर्ण अभ्यास केलेला होता. ते बॅरिस्टर होण्यासाठीच इंग्लंडला गेलेले होते, त्यामुळे अतिशय बारकाईने त्यांनी सगळ्या कायद्यांचा अभ्यास केला होता आणि त्यानुसारच योजना तयार केली होती. आणि फ्रान्सच्या भूमीवर आपल्याला काहीच धोका नाही अशी त्यांची धारणा होती, नव्हे त्यांनी खात्री होती. परंतु झालं मात्र वेगळंच. फ्रेंच सैनिकांनी त्यांना भारताकडे सोपवलं आणि फ्रेंच शिपायांनी अशा प्रकारे हा कायदा मोडला. त्यामुळे मॅडम भिकाजी कामा
त्याचबरोबर फ्रेंच शिपायांनी अशा प्रकारे कायदा मोडल्यामुळे मॅडम कामा यांनी काय केलं आहे तर मार्सेलिसचे जे महापौर होते तर त्यांच्याकडे या सगळ्या घटनेबद्दल त्यांनी खटला देखील दाखल केलेला आहे, दाखल केला होता. पुढे हा जो काही खटला आहे हा आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सुद्धा पुढे वर्ग करण्यात आला होता. नंतर ही सगळी बातमी, ही संपूर्ण जी घटना आहे तर ही जागतिक वर्तमानपत्रामध्ये सुद्धा त्या काळात छापून आली आणि त्यामुळे ब्रिटिश सरकारची खूपच त्यामुळे नामुष्की झाली आणि त्यांची खूप सगळीकडे नाचक्की झाली, कारण हा अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय कायदा ब्रिटिशांनी मोडलेला होता. तर या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जी उडी घेतली होती, त्यांची जी हनुमत प्लुती होती, तर ही खरोखरच सगळ्या ब्रिटिश साम्राज्याला जणू काही हादरवून टाकणारी अशी ती ठरली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांना मात्र जरी इथे यश प्राप्त झालं नसलं, निसटून जाण्यामध्ये स्वतःची सुटका करून घेण्यात जरी यश प्राप्त झालं नसलं, तरीही त्यांनी घेतलेली जी उडी आहे तर ती उडी खरोखरच सगळीकडे जगात मात्र अतिशय प्रसिद्ध झाली आणि त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याला एक प्रकारे हादराच बसलेला होता, यात मात्र नक्कीच काही संशय नाही. खरोखरच ब्रिटिश साम्राज्य संपूर्ण हलून गेलं होतं. पुढे म्हणताहेत कवी, इत्थं हि बुद्धि विभवेन विचिंतितो असौ धैर्येण साहसयुजा समनुतिष्ठच्च व्यूहो महान अहह निष्फलतां जगाम किं वा शुचा न पुरुषस्य फलेधिकारः. बघा अन्वय दिलेला आहे. अहह इत्थं हि बुद्धि विभवेन विचिंतितः असौ महान व्यूहः साहसयुजा धैर्येण च समनुतिष्ठः अपि निष्फलतां जगाम किं वा शुचा फले पुरुषस्य न अधिकारः. अरे रे, अहह नाम अरे रे, इत्थं हि बुद्धि विभवेन. आता इथे एक शब्द आलेला आहे बघा, साहसयुजा. हा सामासिक असं हे पद आहे. साहसयुजा, साहसेन युज्यते इति हा उपपद तत्पुरुष समास आहे. धैर्येण च समनुतिष्ठतः अपि निष्फलतां जगाम. जगाम गमगच्छ धातूचं हे परोक्ष भूतकाळाचं म्हणजे लिट लकाराचं प्रथम पुरुष एकवचनी रूप आहे. किंवा शुचा फले पुरुषस्य न अधिकारः. या श्लोकावरून आपल्याला भगवद्गीतेत जे सांगितलेलं आहे की कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका, त्याची प्रतीती यातून आपल्याला येते. बघूया आपण. अहह इत्थं हि बुद्धि विभवेन चिंतितः. अरे रे, अशा प्रकारे बुद्धि विभवेन म्हणजे बुद्धीच्या वैभवाने चिंतिलेला किंवा बुद्धीच्या वैभवाने ठरविलेला, असौ म्हणजे हा, महान व्यूह, व्यूह म्हणजे कट, असा हा महान कट, हा एक प्रकारचा कटच होता ना, तर हा खूप मोठा कट साहसयुजा धैर्येण च समनुतिष्ठतः, साहसाने युक्त, साहसयुजा म्हणजे अतिशय साहसाने युक्त आणि धैर्याने तो पार पाडलेला, समनुतिष्ठः म्हणजे तो धैर्याने संपन्न झालेला, पार पडलेला असून सुद्धा निष्फलतां जगाम, तो निष्फळ ठरला. इतके प्रयत्न केले, इतक्या योजना आखल्या, एवढ्या योजना करून अतिशय बुद्धी आपली सगळी पणाला लावून हा जो कट रचला होता सावरकरांनी, त्यासाठी त्यांनी जे काही साहस केलं होतं, जे काही मोठं धैर्य दाखवलं होतं, तरीही सुद्धा ते सगळं निष्फळ ठरलं. याबद्दल इथे खरं तर दुःख होतं. परंतु किं वा शुचा, शोक करून काय फायदा, काय उपयोग आहे. शुचा, शोक करून किंवा शुचा दुःख करून किंवा शोक करून काय उपयोग आहे, काही उपयोग आहे का, तर नाही. फले पुरुषस्य न अधिकारः, फळावर पुरुषाचा कोणताही अधिकार नसतो.
जे काही फळ आहे त्या फळावर पुरुषाचा कधीच कोणताही अधिकार नसतो. इथे खरोखरच आपल्याला भगवद्गीतेचं जे काही वचन आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, याची प्रचिती आपल्याला यातून येते की कर्म करत जा परंतु फळाची अपेक्षा करू नका. या न्यायाने सावरकरांनी खरोखरच आपल्या बुद्धिवैभवाने खूप प्रयत्न केले. व्यवस्थित विचारपूर्वक सगळा जो कट रचलेला होता त्यासाठी त्यांनी खूप साहस दाखवलं, धैर्य, आणि अतिशय धैर्याने ते या सगळ्या गोष्टींना सामोरे गेले. परंतु त्यांना मात्र यश आलं नाही, कारण त्या फ्रेंच अधिकाऱ्यांनी त्यांना भारताच्या स्वाधीन केलं आणि त्यामुळे पुन्हा त्यांना अटक व्हावी लागली. त्यांना तिथून निसटून जाता आलं नाही. त्यामुळे इथे म्हटलंय की किंवा शुचा, मग शोक करून काय उपयोग, फले पुरुषस्य न अधिकारः, फळावर पुरुषाचा अधिकार नसतो, हेच खरं आहे. बघा, सावरकरांनी इथे म्हटलेलं आहे बुद्धी विभेवेन विचिंतिता. सावरकरांनी इथे आपलं संपूर्ण बुद्धिचातुर्यपणाला लावलेलं आहे. साहसही त्यांनी केलेलं आहे. अख्खा एवढा मोठा अथांग सागर त्यांनी पार केलेला आहे. तर परंतु तरीही सुद्धा त्याचं त्यांना फळ मिळालेलं आहे. कायद्याचा सुद्धा त्यांचा खूप अभ्यास केलेला होता त्यांनी. एवढंच नव्हे, आता इथे बुद्धी विभवेन चिंतिता हा म्हटला आहे, म्हणजे बुद्धी त्यांनी आपली कशी वापरली, तर ते जे पोर्ट होलच्या वर असलेलं जे जी खिडकी होती, गोल खिडकी, त्या खिडकीचा व्यास किती आहे, त्याची रुंदी किती आहे, हे त्यांनी आपल्या गळ्यामध्ये धारण केलेल्या जानव्याने मोजलं होतं. आणि त्या खिडकीतून आपलं शरीर जाऊ शकतं का, हे सुद्धा त्या जानव्याचाच उपयोग करून त्यांनी मोजलं. म्हणजे किती त्यांनी आपली बुद्धी तिथे वापरली बघा, की त्या खिडकीतून आपलं शरीर जेमतेमच बाहेर पडू शकते ह्याचा त्यांना अगदी व्यवस्थित अंदाज आलेला होता. पण तरीही सुद्धा त्यांनी आपला जीव धोक्यात घालून आणि स्वतःचे शरीर त्या अतिशय जेमतेम रुंदीच्या अरुंद अशा त्या खिडकीतून त्यांनी अक्षरशः कोंबलंच. आणि ते शरीर त्या अरुंद खिडकीतून कोंबल्यामुळे त्यांच्या शरीराला खूप ठिकाणी खरचटलं. त्यांची शरीराची त्वचा ही सोलवटून निघाली आणि अशा सोलवटून निघालेल्या घाव सुद्धा झाले, जखमा सुद्धा झाल्या. त्या अवस्थेत त्यांनी तो एवढा त्या समुद्रामध्ये झेप घेतली आहे, उडी घेतलेली आहे. त्या जखमांवरती त्या समुद्राचं खारं पाणी सुद्धा झोंबलं असणारच नक्कीच त्यांना. तरीही सुद्धा, आणि पाठीवर शत्रू आहे, ब्रिटिश सरकार आहे, ब्रिटिश अधिकारी सैनिक मागे लागलेले असताना तो समुद्र त्यांनी पोहून पुढे पार केलेला आहे. फ्रेंच हद्दीमध्ये ते जाऊन पोहोचलेले आहे. परंतु असे असताना पाठलाग करणारे शत्रूंच्या गोळ्या सुद्धा झाडण्याचे त्यांनी आवाज ऐकले, पण अतिशय धाडसाने आणि साहस दाखवून ते तिथे पोचले. पण तरीही त्याचं फळ मात्र त्यांना मिळालं नाही. पण म्हणून ते त्याचं दुःख करत बसले नाही. किंवा शुचा, दुःख करून काही उपयोग होता का, नाही, कारण फले पुरुषस्य न अधिकारः, फळावर पुरुषाचा कोणताही अधिकार नसतो. परंतु त्यांची ही उडी मात्र अतिशय उपयोगी ठरली, ती काही निष्फळ ठरली नाही. याचं कारण असं की मॅडम कामा यांनी जो काही खटला चालवला तो पुढे पाठवण्यात आला आणि त्याचे पडसाद सगळीकडे उमटले. ब्रिटिश सरकारची नामुष्की तर झालीच, पण त्यामुळे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या उडीमुळे झालं असं की त्यांनी सगळ्या भारतीय जनतेचं जणू काही नेतृत्व केलं होतं. आणि ती स्वातंत्र्य प्राप्तीसाठी भारतीय जनता ही किती आसुसलेली होती हे सगळे जे काही आहे भारतीय नागरिक हे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती आतुर झालेले होते. तर याचं एक काय म्हणता येईल त्याला, स्वातंत्र्यवीर सावरकर जणू काही त्यांचं नेतृत्व करणारे नेते ठरले. आणि त्यामुळे सगळी जनता ही खरोखर स्वातंत्र्य प्राप्तीसाठी
खूपच आसुसलेली आहे हे आपल्याला त्यावरून लक्षात येऊ शकतं आणि त्यांची ही उडी मात्र निष्फळ ठरली नाही हा संदेश यातून इथे दिलेला आहे. तर अशा प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे चरित्र आहे हे कवी गबा पळसुले यांनी अतिशय सुंदर रीतीने यामध्ये वर्णन केलेलं आहे. या पाठासंबंधी जर काही अडचण आली तर मला नक्कीच विचारा आणि या पाठाच्या अनुषंगाने मला खरंच तुम्हाला असं सांगावं असं वाटतं की एकदा तरी आपण सावरकरांचं चरित्र हे नक्कीच वाचलं पाहिजे. त्यातून प्रेरणा घेण्यासारखं असं त्यांचं हे चरित्र आहे. तर आज आपण इथेच थांबूया. पुढील पाठ नंतरच्या तासिकेमध्ये घेऊया. धन्यवाद.